नमस्कार. एका भगवंताची प्राप्ती. मागील प्रकरणात नमूद केल्याप्रमाणे बाबा जुमदेवजींनी बाबा हनुमानजीला विनंती केल्यावर प्रतिज्ञा केली की मी आजपासून कोणत्याही देवाला मानणार नाही. हे सांगितल्यावर बाबांनी त्या शिंपी समाजाच्या बाईचे संपूर्ण दुःख दूर केले. त्यानंतर बाबांनी या सक्तीचा विचार केला की ही कोणती शक्ती असावी की जिंच्यामुळे बाबा हनुमानजीच्या मंत्रोच्चाराने त्या बाईचे दुःख दूर झाले, परंतु जे त्याच मंत्राने प्रतिज्ञेच्या अगोदर झाले नाही. बाबांनी प्रतिज्ञा केल्याप्रमाणे त्या शक्तीचे संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यांनी हनुमानजी समोर प्रश्न ठेवला की हे हनुमानजी, संसार में ऐसी कौन सी शक्ति है जो शैतान को एक पल से निकाल सके? भूत किसे कहे और भगवान किसे कहे? इसका स्पष्टीकरण हमें समजा दो. यावेळेस बाबा स्वतः निराकारामध्ये आले आणि परमेश्वर रूपी बाबा हनुमानजी बाबांच्या मुख कमलातून असे शब्द निघाले की यह एक ही परमेश्वर है जिसने इस सृष्टि का निर्माण किया है. वो एक जागृत शक्ति है जो निराकार है. वो 24 घंटे चैतन्य है. उसे प्राप्त करने के लिए 5 दिन का हवन करना पड़ेगा. त्यानंतर थोड्या वेळाने बाबा त्या निराकार अवस्थेतच घरच्या मंडळींना उद्देशून म्हणाले की परिवार के लोग सुनो, हम कल से 5 दिन हवन करेंगे. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून बाबांनी 5 हवनांना रोज एक याप्रमाणे सायंकाळी सुरुवात केली. हा दिवस श्रावण वध प्रतिपदा होता व तो वार शुक्रवार होता. त्या दिवसाची तारीख 20 ऑगस्ट 1948 होती. 5व्या दिवशी हवन संपताक्षणीच बाबांचे ब्रह्मांड चढले. ते देहभान विसरले आणि निराकार अवस्थेत आले. त्या अवस्थेत ते खूप आकांत करून लढू लागले. तेव्हा घरातील सर्व मंडळी हजर होती. त्या निराकार अवस्थेत बाबांच्या मुख कमलातून शब्द बाहेर पडले की मैं कहा आ गया हूँ असे म्हणून पुन्हा जोरजोरात आकांत करून लढू लागले. घरच्या मंडळींना उद्देशून म्हणाले, घरवाले सुनो, मैं कहा आ गया हूँ, सेवक भगवान बन गया है. हे ऐकून आणि बाबांना लढताना बघून घरची मंडळी घाबरली व त्यांना बाबा चुप हो जाओ असे विनवू लागले. परंतु बाबा निराकार अवस्थेत असल्यामुळे त्यांना काहीच कळत नव्हते. मैं कहा आ गया हूँ असे म्हणत बाबा सारखे 1 ते 1.5 तासापर्यंत आकांत करून लढू लागले. त्यानंतर ते शांत झाले. निराकार अवस्थेतून ते देहभान अवस्थेत आले. त्यानंतर त्यांनी जेवण घेतले आणि आराम केला, परंतु ते गुंगीतच होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 6व्या दिवशी श्रावण वध षष्ठी होती. त्या दिवशी 1948 सालच्या ऑगस्ट महिन्याची 25 तारीख असून बुधवार दिवस होता. या दिवशी बाबा गुंगीतच असल्यामुळे हवनाची समाप्ती करून घरच्या लोकांनी हवन केले. हवन संपल्याबरोबर पुन्हा बाबांचे अंग फिरू लागले. ते देहभान विसरले. त्यांचे ब्रह्मांड चढले आणि ते निराकार स्थितीत आले. काही वेळाने त्यांच्या मुख कमलातून शब्द बाहेर पडले की या देशात जितकी दैवे मानतात, उदाहरणार्थ हिंदू धर्मातील राम, कृष्ण, शंकरजी, सर्व देवी देवता, ब्रह्मा, विष्णू, महेश, दत्त, सर्व अवलिया, उदाहरणार्थ गजानन महाराज, साईबाबा, त्याचप्रमाणे इतर धर्मातील देवे जसे अल्लाह, येशू ख्रिस्त, महावीर, जैन, बुद्ध इत्यादी, हे सर्वजण त्यांना एकानंतर एक येऊन दर्शन देत आहे आणि मी अमुक आहे असे म्हणून आपापला परिचय देत आहे असे ते सारखे बडबडत होते. त्यानंतर जगातील सर्व देव त्यांच्या अंगात एकानंतर एक येऊन त्यांना आपापला परिचय करून देऊ लागले. यात शेषनागाचा पण आपला परिचय दिला. ही क्रिया खूप वेळपर्यंत सुरू होती.
ही संपूर्ण क्रिया पूर्ण झाल्यावर त्यांच्या अंगात शेवटी एक भगवान आले. त्यांनी त्याला परिचय दिला. त्यावेळेस बाबांच्या मुखकमलातून असे उद्गार निघाले, मैं सबका एक भगवान हूँ. सेवक, तू मुझे कहाँ ढूंढ रहा है? मैं 24 घंटे तेरे पास हूँ. जो क्षण मैं तुझसे छूट जाऊंगा तेरा शरीर मृत हो जाएगा. तेव्हा बाबांना वाटले की मैं कितना पागल हूँ. भगवान मेरे पास होकर मैं उसे कितना लंबा ढूंढ रहा हूँ. हे सर्व शब्द बाबांच्या कानावर पडत होते. ते देहभान विसरले होते तरी त्यांना ते समजत होते. काही वेळाने त्याच निराकार अवस्थेत असताना एका क्षणी त्यांच्या मुखकमलातून पुन्हा असे शब्द निघाले की सेवक, मैं भगवान हूँ, तू मानव है. मैं जानता हूँ मानव यह बेईमान है. उसमें से तू एक मानव है. भले ही तूने मुझे प्राप्त किया है. मैं भगवान हूँ. मैं मानव पर कदापिच विश्वास नहीं करता. हे शब्द बाबांच्या कानी पडले तेव्हा ते निराकार अवस्थेतच विचारमग्न झाले. भगवंताने मला बेईमान म्हटले असे त्यांना सारखे वाटू लागले. त्यांनी खूप वेळ विचार केला आणि ते त्यांचे उत्तर शोधू लागले. काही वेळाने त्यांना उत्तर सापडले की याचे उत्तर इमान हेच आहे आणि इमान हाच भगवान आहे असे समजून त्यांनी भगवंताजवळ प्रतिज्ञा केली की हे भगवान, मैं जीवन में ईमान रखूंगा और सत्य सेवा करूंगा. ऐसा आपको सत्य वचन देता हूँ. यानंतर परत विचार केला की 24 तास मानवाजवळ असणारी अशी कोणती शक्ती आहे जी नाहीशी झाल्यावर शरीर मृत होते. यावर विचार केला असता त्यांना आत्मा ही शक्ती आठवली. म्हणून पुन्हा त्यांच्या मुखकमलातून असे शब्द निघाले की परमात्मा एक, मरे या जिये भगवत नाम पर. हे बाबांचे वचन होते जे त्यांनी एका परमेश्वराला दिले. पुन्हा थोड्या वेळाने बाबांच्या मुखकमलातून असे शब्द बाहेर निघाले की दुखदारी दूर करते हुए उद्धार, इच्छा अनुसार भोजन. हे दोन शब्द, हे दोन वचन परमेश्वराने बाबांना दिले असे त्यांना वाटले. थोडा वेळ शांत राहून त्या निराकार अवस्थेत त्यांनी घरच्या मंडळींना उद्देशून म्हटले की परिवार के लोग सुनो. इस परिवार के लोग सारी पूजा बंद करके एक ही भगवान को माने. असा आदेश त्यांनी दिला. त्यानंतर घरच्या मंडळींनी बाबांना आश्वासन दिले की बाबा, आज से हम एक ही भगवान को मानेंगे. त्यानंतर बाबांनी निराकार अवस्था ब्रह्मांड अवस्था संपली, पण ते निराकार अवस्थेतच होते. तेव्हापासून घरचे लोक एकाच भगवंताला मानू लागले. सर्व देवाची पूजा करणे त्यांनी बंद केले. त्यांनी देवळात जाणे बंद केले. अशा प्रकारे बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केली. तो दिवस श्रावण वध षष्टीचा असल्यामुळे प्रत्येक वर्षी त्या दिवशी सर्व सेवक एका भगवंताच्या प्रगट दिन म्हणून आपापल्या घरी हवन कार्य करून तो दिवस साजरा करतात. याशिवाय मानव धर्माचा तो सर्वात मोठा सण आहे असे समजतात. या दिवसापासून बाबा जुमदेवजी यांना बाबा हनुमानजी यांनी खऱ्या अर्थाने एका परमेश्वराची ओळख करून दिली. तेव्हापासून बाबा जुमदेवजी बाबा हनुमानजी यांना भगवंत न मानता आपले गुरु मानले. सृष्टी निर्माता परमेश्वरांचे प्रतीक म्हणून कसलीही खून नाही. कोणत्याही धर्माप्रमाणे परमेश्वराचे काहीतरी प्रतीक असणे आवश्यक आहे. हिंदू धर्माप्रमाणे गुरुचीच पूजा करणे म्हणजे भगवंताची पूजा करणे होय असे समजतात. बाबा जुमदेवजी हे हिंदू धर्माचे असल्यामुळे त्यांनी आपले गुरु बाबा हनुमानजी यांचे प्रतीक एकच भगवान म्हणून लोकांपुढे ठेवले. भगवंत व्यक्ती नसून ती चैतन्य शक्ती आहे. ती 24 तास जागृत असून निराकार आहे. बाबा हनुमानजी हे भगवंत नाही असे स्पष्ट केले. या मार्गात हवनाला महत्त्व आहे, परंतु मानवाचे लक्ष भगवंताकडे असावे म्हणून हवन करताना किंवा दररोज पूजा करताना बाबा हनुमानजीचे प्रतीक ठेवले आहे, जेणेकरून मानवाच्या मनात भगवंताविषयी जागृती निर्माण होईल आणि
सदोदित मानव भगवंताचे मनन करेल। बाबा हनुमानजी बाबा जुमदेवजींना अनेक देव देवतांचे ओळख करून दिली, हे आपण वर पाहिले आहे। या सर्वांनी या पृथ्वी तलावावर जन्म घेतलेला आहे। त्यांनी भगवंताला प्रिय असणारे कार्य केले आहे, म्हणून ते परमेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले आहे आणि या जगातील भाबडी जनता त्यांना परमेश्वर मानून पूजा करू लागली, परंतु ते परमेश्वर नव्हते तर मानवच होते। म्हणून जनतेने त्याच्यासारखे कार्य करावे, त्यांना परमेश्वर म्हणून पूजू नये, कारण परमेश्वर हा एकच आहे, तो सृष्टीचा निर्माता आणि जगाचा विधाता आहे। सर्वांना नमस्कार।